प्रोग्राम्स बघतो की लहान मुलांचे लिटिल चॅम्प्स वगैरे असे प्रोग्राम्स असतात, असं बघितल्यासारखं वाटलं मला इथे बसल्यावर. कारण खूप छान ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम आहे, जिथे कोरिओग्राफरने सेट केलेले आहे. आणि मला वाटतं हा कोरिओग्राफर टीव्हीवर पण लिटिल चॅम्प्सच्या याच्यात त्या मुलांना शिकवत असतो. तर अतिशय म्हणजे शाळेचा दर्जा पण इतका वाढलेला आहे की लिटिल चॅम्प्सच्या दर्जेदार असा कार्यक्रम इथे बसून लोकांना बघायला मिळाला. तर खरोखर खूप छान. आणि मॅडम, आम्हाला भाविका विद्यालय जे गावामध्ये नाही, त्यांचं नावच आहे. मी आता ह्या खारेगाव मध्ये येऊन गेले 28 वर्षापासून मी बघत आहे की त्यांच्या शाळा कॉलेजेस हे अतिशय म्हणजे शाळेपासून सुरुवात केली तर कॉलेज पर्यंत पोहोचले. लॉ कॉलेज केलेलं आहे. तर मुलांना शिक्षण अतिशय दर्जेदार आहे, म्हणूनच त्यांना ऍडमिशन्स येतात आणि मुलं शिकून पुढे जात आहेत. आणि तीच मुलं काही वेळेला गेस्ट म्हणून पण इथे आलेले आहेत. आणि खरोखर खूप छान शाळेचा दर्जा आहे. शिक्षक चांगले आहेत की मुलांवर मेहनत घेतात. आणि खारेगावची एक नवीन पिढी चांगलं सुसंस्कृतिक शिक्षक असे क्वालिफाईड लोक इकडून बाहेर पडतात, याचा अभिमान वाटतो आम्हाला. आणि मला तर खरोखर खूप अभिमान वाटतो की मी आज इथे गेस्ट म्हणून जरी आली असेल तरी माझेच आत्या आणि मामा ह्यांची शाळा आहे. आणि हे संस्थेचे व्यवस्थापक किंवा ट्रस्टी किंवा संस्थेचे अध्यक्ष आहेत की ज्यांनी असं हे खारेगाव सुशिक्षित घडवण्याचं काम केलेले आहे. आणि मी त्यांचा दोघाही नवरा बायकोंचा अभिनंदन करते की त्याने ह्या खारेगावच्या अनेक मुलांना गेल्या एवढे वर्ष सर्व्हिस देऊन चांगले सुशिक्षित आणि शिकलेली मुलं घडवलेली आहेत. म्हणजे खारेगाव नक्कीच प्रगतीच्या याच्यात त्यांचा खूप मोठं मूल्याचा असा हात आहे की मुलांचं शिक्षण मध्येच तिथेच प्रगती होते. आणि मुलं इथून शिकून बाहेर पडून चांगल्या जगात वावरतात. कोणी कॉम्प्युटर इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर्स झाले, कोणी वकील झाले. त्यांची स्वतःचीच मुलगी वकील होऊन JJC एक्झाम आताच ती PhD ची करते. म्हणजे मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सगळंच काही मिळत असते. नुसतं शिक्षण नाही तर पुढे जाऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या, चांगल्या गोष्टी म्हणजे चांगला एक घडवण्याचा काम त्यांच्या हातून घडतोय. आणि मी खरोखर त्यांचा अभिनंदन व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते की अशा कार्यक्रमात आम्हाला उपस्थित केलं त्यांनी. तर खूप खूप धन्यवाद मामा. आणि उत्सवाचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे आमचा आनंदाचा दिवस. आज आपलं पोट आनंदाने भरलेलं असतं. जेवायची इच्छा नसते. आनंद बघून मुलांचं कौतुक करायला सगळे लोक येतात. जिकडे आपल्या आई वडील मुलांचं कौतुक बघायला. आमच्या आता भाविका स्वतः आता इकडे सगळं सांभाळते. भाविका हिच्या नावानी शाळा आहे. माझ्या मिसेस देवता कॉलेज ऑफ एज्युकेशन भगवती भगवान कॉलेज, दिव्याक्षी विद्यालय, दिव्याक्षी आता डॉक्टर आहे. तिच्या बॅचची जवळजवळ 7-8 मुलं डॉक्टर आहेत. खारेगावात एक श्रुती गायकवाड तिचा हॉस्पिटल दवाखान्यात टाकलंय. आणि दुसरी म्हणजे दिव्याक्षी आमचे MS करते आता रेडिओलॉजीमध्ये. आणि अजून तिच्या मैत्रिणी आहेत. तिच्या म्हणजे पिल्लाई म्हणून आहे, काय तिचं नाव. सर, तुम्ही स्वतः बांधकाम व्यावसायिक आहात. हा, व्यवस्था करताना सगळे बांधकाम ब्लॉक मी जवळजवळ 1000-2000 ब्लॉक बांधले खारेगावात. आणि म्हणजे 100 बिल्डिंग झाल्या. त्यातून लोक आमचे पालक यायला लागले, सर शाळा नाही. मी आता ऍडमिशन देऊन देऊन किती लोकांना. मग हा प्लॉट आला आपल्याकडे 95ला. मग ठरवलं इथे शाळा बांधून द्यावं. मग त्या हिशोबात प्रेरित होऊन आणि मला जो त्रास झाला शैक्षणिक शिक्षण घेताना, मी कल्याण वेदा कॉलेज जाऊन शिक्षण घेतलं. तो काळ वेगळा होता 80चा. पैसे नसल्यामुळे मला ऍडमिशन लवकर घेता आलं नाही. उशिरा एका मित्राने अरुण पाटील म्हणून इथे खारेगावातले अरुण गोपीनाथ पाटील, त्यांनी मला फीला पैसे दिले. तर उशीर झाल्यामुळे मला ऍडमिशन इकडे मिळाल्यामुळे मला बिर्ला कॉलेज कल्याणला जावं लागलं. 1 वर्ष काढून मी परत ठाणा कॉलेजला आलो. आणि पुढे सगळं शिक्षण माझं BA BCom LLB LLM PhD JMFC सगळं इथे ठाण्यात झालेलं आहे. ते याला प्रेरित होऊन मला जो त्रास झाला तो इतर पिढीला होऊ नये, मुलांना होऊ नये. आज आपल्या देश परदेशात आपले शेकडो मुलं डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट असे शिक्षण शिकून मोठ्या पदावर आहे सगळीकडे. आता असे मान आपल्या उंचावते. भगवंताला हीच प्रार्थना आहे की आम्ही आज जमिनीवर आहोत, तेच आम्हाला अभिमान आहे. भगवंताने आपल्याला हे कार्य दिले आणि असं सतोचित आपल्या हातून हे कार्य घडावं, पुढील पिढीला आपलं सहकार्य मिळावं. हीच सर, एकीकडे बांधकाम व्यवसाय, परत माझी मुलगी भाविका, आम्ही युनॉनिमसली सगळे डिसिजन घेत असतो. रात्री बसतो आणि ठरवतो काय करायचं. मेसेज सुद्धा माझ्या
शब्दापडीकडे नाही, ते विचारून सांगते आता हे काय करायचं ते काय करायचं सगळं ठरवून आम्ही करत असतो. हे युनानिमसली केल्यामुळे त्यातून आपल्याला चर्चेतून आपल्याला सगळे प्रश्न सुटत जातात आणि चर्चेतून आपले मार्ग मोकळे होत जातात. त्यातून आम्हाला हे सगळं सुटत जातं. शाळा कॉलेज हे ते आता आम्ही खारेगावला शाळा म्हणून बांधलेली पालकांच्याच इच्छेनुसार की सगळे पोलीस डिपार्टमेंटचे लोक बिल्डर असल्यामुळे तिथे होते म्हणजे शाळा खारेगाव विटावला आमचा स्टाफ भरपूर आहे तिथे शाळा बांधली तर आपण ते पुढचं काही ठरवलं नव्हतं की कॉलेज पण त्या हिशोबात ती रचना होऊन गेली माझ्या हातून. आज तिथे जवळजवळ डिव्हिजन 32 कॉलेज आहे सगळे BA BCom LLB LHD PhD 5 इयर्स लॉ 3 इयर्स लॉ ITI चे 4 कॉलेज आहेत लॉचे आहेत LL 3 इयर 5 पासून आणि परत आपले याचे पण CBSE स्कूल आहे स्टेट बोर्ड स्कूल आहे. हे सगळं तुमच्या पालकांच्या सगळ्या सहकार्याने आणि आपलेपणा आपुलकी मीपणा कुठे नाही कुणाच्या सगळं आपण एकोम्याने सगळे कामं करतो. आम्ही पालक झाले शिक्षक झाले आणि आमचे शिक्षक पण एवढे मेहनती आहेत की त्या मुलांना मुलं असतील मुलं असतील त्यांना काही येत नसेल त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेऊन त्यांना घडवत असतात. आता आमच्याकडे आज जवळजवळ 90% या खारेगावात आता उत्तर भारतीय बिहारी आणि उत्तर भारतीय आणि बिहार UPचे लोक आहेत पण ते एवढे फ्लुएन्सी इंग्लिश बोलतात ते बघून आम्ही सुद्धा थक्क राहतो. लँग्वेज इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. लँग्वेज कोणी बोलू शकतं त्याने प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांची त्याच अनुषंगाने बहुजन शिक्षण शिकेल तो टिकेल या म्हणी फुकट नाही केलेल्या आहेत. त्या म्हणीला अर्थ आहे प्रत्येक म्हणींना अर्थ आहे. लोक समजून घेत नाही. लोक इझी लाईफ आली कसं ऑनलाईन सगळं झालंय लोकांना इझी लाईफ पाहिजे इझी पैसा पाहिजे कष्ट करायला नको. लोकांनी कष्ट केले शिक्षण घेतलं की माणूस आपोआप मोठा होतो. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो श्रीमंत हे गणित लोकांना कळलं पाहिजे. बुद्धी म्हणजे आपण श्रीमंती त्याच्या बुद्धीच्या जोर आपण काही करू शकतो. आणि माझं हे उदाहरण आहे शिक्षण घेतलं शिकत गेलो डिग्र्या घेतल्या नुसतं बाजूला ठेवल्या नाही त्याचं मी कार्यान्वित करून सगळं कार्य पणाला लावलं आणि काय काय करत राहिलो उद्योग करत राहिलो त्यामुळे आता आम्ही इथे उभे आहोत आमची केली. थँक्यू.